राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार थेट आता शिरूर हवेली मतदारसंघातून लढणार आहेत। त्याच्या बातम्या सुद्धा पुढे आलेल्या आहेत। नेमकं काय घडणार आहे शिरूर हवेलीमधून आपल्यासोबत आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे हे सगळे कार्यकर्ते आणि ह्या काही महिला। आपण विचारणार आहोत नेमकं जर अजित पवार या ठिकाणी जर उभे राहिले तर अजित पवारांना किती प्रतिसाद मिळेल, अजित पवारांची जिंकण्याची शक्यता किती राहील आणि स्थानिक जे आमदार आहेत अशोक बापू पवार थेट यांच्याविरोधात ही लढाई असणार आहे, नेमकं त्यांचं काय होणार। स्वागत आहे तुमचं। मला तर खरं तर सांगा अजित पवार थेट आता या मतदारसंघातून उभं राहणे कसा परिणाम असेल। सन 2024 विधानसभाची निवडणूक निष्ठा स्वाभिमान विरुद्ध गद्दारी अशी ही निवडणूक रंगत होणार आहे आणि निश्चितच या शिरूर विधानसभा मतदारसंघावर देशाचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो पगडा आहे, यांचं जे काम आहे, यांची जी सहानुभूती आहे, लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये आदरणीय पवार साहेब आहेत आणि म्हणून पवार साहेबांनी जी व्यक्ती दगड जरी दिला तरी ते या शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येईन अशी कामगिरी आदरणीय पवार साहेबांची आहे आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांचं जे काम आहे ते काम खऱ्या अर्थानं एक जिता जागता इतिहास घडेल असं सर्वसामान्याच्या शेवटच्या घटकापर्यंत वंचित घटकापर्यंत काम अशोक पवारांनी या ठिकाणी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेलं आहे आणि मग त्यामध्ये रुग्णांना दिलेली सेवा असेल, आरो प्लांट असेल, विद्युत वितरणमध्ये केलेलं काम असेल, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम केले असेल, गृह खात्यामध्ये असेल, वन खात्यामध्ये असेल, महसूल खात्यामध्ये असलं तरी अशोक बापूंच्या ताब्यात असलेला कारखाना मात्र वर्षभरापासून बंद आहे, त्याचा फटका बसू शकतो का। निश्चितच या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये असणारे 21-22 हजार सभासद आहेत। त्या सभासदामध्ये अजिबात नाराजी असण्याचं कारण नाही। लोक इतके ज्ञात आहेत की लोकांना सर्वांना माहिती आहे की कपटी वृत्तीनं या ठिकाणी कारखान्याला देणारं कर्ज हे खऱ्या अर्थानं ज्यांनी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी थांबवलं आहे आणि त्याचा राग फक्त अशोक पवार आपल्या बाजूने येत नाही म्हणून हा राग काढलेला आहे आणि म्हणून त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे आणि त्याची भरपाई ह्या विधानसभेमध्ये अशोक बापूच्या बाजूने त्यांच्या पारड्यामध्ये वोट टाकून या ठिकाणी जनता त्यांना माफ करणार नाही। नक्कीच तर अशोक बापूंना त्रास होणार नाही, तर त्याचा त्रास खुद्द अजित पवारांनाच होईल, कारण अजित पवारांनीच हा कारखाना बंद पडला असा तुमचा आरोप आहे। तुम्ही काय सांगाल, जातीय समीकरणं कशी असतील या ठिकाणी आणि या सगळ्या गोष्टीचा महायुतीला फटका बसेल की अशोक बापूंना त्याचा फायदा होईल, कसं असेल इथलं गणित। नक्कीच या ठिकाणी महायुतीला याचा फटका बसणारच आहे, कारण देशाचे नेते आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो सर्वधर्म समभाव सगळ्यांना घेऊन चालण्याचा जो कोण दृष्टिकोन आहे तोच आमच्या आमदार अशोक बापू पवार यांच्यातर्फे इथे आमच्या शिरूर तालुक्यात चालतो आणि त्या पद्धतीनेच आज जे भाजपने जे रामगिरी बाबा आहेत आणि बाकीचे जे कोणी बाकीच्या धर्मावरती जे वादग्रस्त विधाने करतात ते याच्या आधी कधी झालेलं नाही आहेत आणि त्यामुळे अशोक बापूंना नक्कीच या ठिकाणी सहानुभूती भेटेल। नक्कीच अशोक बापूंना सहानुभूती भेटेल असं वाटतंय। तुम्ही काय सांगाल, इथला अजित पवारांना फायदा होईल का या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर। निश्चितच फायदा होणार नाही आहे। 2019 साली ते आपल्या मुलाला आणि 2024 साली आपल्या पत्नीला ते निवडून आणू शकले नाही आहेत। ते सांगतात मी याला आमदार केला, मी त्याला स्थायी समितीला आणला, मग तुम्हाला वन फिरायची वेळ का आली। तुम्ही जर विकासच जर केला असता तर तुम्हाला तुमच्या मतदारांवर विश्वास नाही आहे का। तुम्ही आज एक 60 ते 70 किलोमीटरवर येऊन तुम्ही इथं विकासावर मतं मागणार का तुमचं जे काय गद्दारी केली त्याच्यावर मतं मागणार। शेवटी हा पवार साहेबांचा जुना मतदारसंघ आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ असताना सुद्धा ह्या शिरूर तालुका पवार साहेबांच्या पाठीशी कालही होता, आजही आहे आणि उद्याही ठामपणे उभा राहणार आहे। पवार साहेबांनी दगड देऊ द्या, तो दगड आमच्यासारखा कार्यकर्ता प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार। नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, तर तुम्ही कसं सांगाल या ठिकाणी अजित पवार आणि थेट शरद पवार हीच अशीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशोक बापू जरी इथले उमेदवार असले तरी पण या अशोक बापूंच्या विरोधात स्वतः अजित पवार उभे राहणार आहेत। नक्कीच महिलांना 50% आरक्षण हे पवार साहेबांनीच दिलेलं आहे, त्यामुळं निश्चितच शरदचंद्र पवार साहेबच येणार आणि तिसऱ्यांदा हे आमदार अशोक पवारच होणार। नक्कीच तर ही तुमची प्रतिक्रिया आहे। ताई तुम्ही काय सांगाल, कसा असेल या ठिकाणचा मतदारांचा कौल, पवार साहेबांना याच ठिकाणी चांगलं
मताधिक्य मिळेल किंवा बाजू त्या बाजूने राहील, की अजितदादांना इथं एक सहानुभूतीची लाट पण मिळू शकते? खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना जरी महायुतीच्या सरकारने आणली असेल किंवा दादांच्या काळात झाली असेल, तरी लाडकी बहीण योजनेला जर तुम्ही महिना 1500 रुपये जर महिलांना देत असाल तर त्या 1500 रुपयाला बळी न पडता उलट आमच्या सर्वसाधारण महिला म्हणतायत की आम्हाला पैसे देण्यापेक्षा संरक्षण दिलेलं महत्त्वाचं. तर उलट सगळ्या महिलांचं असं म्हणणं आहे की तेच जे 15,000 जे काय तुम्ही कितीतरी हजार कोटी आमच्या महिलांवर खर्च करणार आहात, जे आम्हाला रक्षाबंधन दिवाळी सण आले तर आम्हाला देणार आहात, तेच आम्ही भावाला ओवाळणी म्हणून तुम्हाला देतो की हेच पैसे आमच्या संरक्षणावर खर्च करा. खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्यावर जेव्हा काम करत असताना आम्ही जेव्हा ताठमानेने उभं राहतो ते फक्त एकमेवच आमचे दैवत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी जर आरक्षण दिलं नसतं तर आमच्यासारख्या महिला ह्या फक्त चूल आणि मूल करत बसल्या असत्या. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या मागोमाग जी निष्ठा बापूंनी अशोक बापूंनी जी सांभाळली आहे आणि आमचे मार्गदर्शक सुजाता भाभी ज्या पद्धतीने काम करत आहात, तर निश्चितच शिरूर तालुक्यामध्ये अशोक बापू पवार हे आमदार होतील आणि एकही सांगते आमदार होताना ते मंत्री देखील होतील हा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं हे होते शरदचंद्र पवार गटाचे सगळे कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वास आहे की या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत अशोक बापू पवार तेच आमदार पुन्हा एकदा होतील. अजित पवार या ठिकाणी जरी उभे राहिले तर त्याचा काही फटका बसणार नाही. खरं तर या सगळ्या बाजू यांच्या होत्या. आपण यानंतर अजितदादा पवार गटाचे म्हणजे युतीच्या सुद्धा नागरिकांना भेटणार आहोत, त्यांना सुद्धा त्यांच्या रिॲक्शन विचारणार आहोत. काय असेल शिरूरचा हा रणसंग्राम, या ठिकाणी अजित पवार गटाला सहानुभूती मिळेल की अशोक बापूंना? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता थेट शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणारे. खरं तर शिरूर हवेली असलेला हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण भागामध्ये येतो आणि या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत अशोक बापू पवार त्यांच्या विरोधात थेट लढणार आहेत. खरं तर आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांची कारणंसुद्धा जाणून घेतली, त्यांचं म्हणणं काय ते पण जाणून घेतले. आता आपल्यासोबत आहेत महायुतीचे काही नागरिक कार्यकर्ते. आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी कशी लढत असणार आहे, दादांनाही कशा पद्धतीने सोपी जाणार आहे. मला सांगा, दादा थेट आता इथून निवडणूक लढवणार आहेत, तुम्ही कार्यकर्ते आहात दादांच्या विचाराचे, काय सांगाल कशी राहिली फाईट? दादांना कितपत सोपं जाईल इथून उभं राहणं? दादांसाठी ही निवडणूक वन वे राहील. मला वाटतं बारामतीनंतरनं सगळ्यात जास्त लीड कोण देऊ शकतं तर शिरूर तालुका देऊ शकतो. हे हवेतली गोष्ट नसून दादांना ह्याची पारंपरागत हा मतदारसंघ त्यांचा आहे, कारण की ते खासदारकी लढवल्यानंतर नाही आम्ही सर्वांनी त्यांना मतदान केलेलं होतं. आज दादांच्या मागं युवक आहेत, सर्व इंडस्ट्री आहे, शेतकरी आहेत, सर्वजण आहेत. मला वाटतं सगळ्यात जास्त लीड आणि सगळ्यात चांगला जो तालुका जर कोणता असेल दादांसाठी तो दादांसाठी हा शिरूर तालुका आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? खरं तर ग्रामीण भागामध्ये आपण आहोत आणि शेती हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणचा कारखानासुद्धा आता सध्याच्या कंडिशनला बंद आहे. कारखाना दादा जर निवडून आले तर कारखाना चालू होऊ शकतो, म्हणजे करतीलच दादा 100%, त्यात काय वादच नाही. आता पहिल्यांनी काही लक्ष दिलं नाही त्यामुळे कर्जबाजारी झाला किंवा काय झालं, अनेक अडचणीत कारखान्यामध्ये. ते आता कारखाना चालू होऊ शकतो दादा निवडून आले, आणि दादा निवडून येतील 100% शिरूर तालुक्यामध्ये. नक्कीच. दादा जर निवडणूक या ठिकाणी लढले तर निवडून येतील आणि बंद असलेला कारखानासुद्धा पुन्हा उभारी घेईल, सुरू होईल असं वाटतंय. अजून काही महिला कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, दादांना कितपत सोपं राहील हा मतदारसंघ? दादांनी जी आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्यामुळे महिलांमध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे नक्कीच दादांना ही निवडणूक अतिशय सोपी जाणार आहे. अजून कसा त्यांचा कामाचा उरक आहे या परिसरामध्ये, महिलांबाबत त्यांनी कुठली धोरणं अवलंबली आहेत आणि या मतदारसंघामध्ये त्यांचा कसा राबता आहे? आता अन्नपूर्ण योजना आहे, माझ्या शेतकरी बांधवांसाठी योजना आहेत आणि दादांचं सगळ्यांना माहिती आहे शब्द देणारा पाळणारा आहे. दादाचा वादा सगळ्यांना माहिती आहे, शब्द दिला तो दादा पूर्ण करतात. आपण पाहिलं बारामतीमध्ये दादांनी ज्या पद्धतीने विकास केलेला आहे, दादा जर इथनं उभा राहिले दादा नक्कीच आमदार होणार आहेत आणि त्याच पद्धतीचा विकास माझ्या शिरूर तालुक्यामध्ये होईल. त्यामुळे आमच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच. अजून पण काही महिला आहेत. ताई तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने दादांना ही लढत सोपी जाणार आहे, कसं काय सांगाल? आमच्या मतदारसंघातून दादा जर निवडणूक लढवित असतील म्हणजे तर बारामतीसारखा विकास हे गरजेचं आहे आणि तो निश्चितच होईल असं माझा म्हणजे विश्वास आहे. खरं तर खूप काही भावना आहेत या सगळ्या नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, दादांनी जो बारामतीचा विकास केला आहे तोच विकास शिरूरमध्ये होऊ शकतो. कारण शिरूर जो
विधानसभा मतदारसंघ हा दादांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये दादांनी खूप प्रेम केलेलं आहे, अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं या ठिकाणी दादा जर उभे राहिले तर शेतीसोबतच कारखान्यासोबतच जो काही प्रश्न प्रलंबित आहे अनेक वर्षाचा तो पुन्हा मार्गी लागेल. या ठिकाणचा कारखाना अनेक वर्ष बंद आहे तो सुरू होईल आणि युवकांना एक दादांच्या या नेतृत्वावरती विश्वास असल्यामुळं महिला असतील, युवक असतील किंवा दादांना मानणारा जो वर्ग आहे हा मोठ्या फरकाने दादांना या ठिकाणी निवडून आणू शकतो. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे.